चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हारोनी देशांतरी पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता भाऊ ओशवी। खऱ्या अर्थाने गणरायाचं नामस्मरण करून अखंड हिंदुस्थानाचा अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत असताना मी समालोचक शैलेश जाधव पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांना घेऊन जातो या क्रिकेटच्या अभूतपूर्व मैदानामध्ये, जिथे होणारी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला टीम आहे CKM बोरगाव यांच्या अगेन्स्ट टीम मोर्जीवाडा। या दोन टीम मधलं हे तुंबड युद्ध, हे रणकंदन, हा रणसंग्राम। पहिल्याच बॉलवरती आडव्या पाटने हा जोरकस प्रहार केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेत फलंदाज, नाव आहे जयराज। द डेंजरस मॅन इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळालाय जयराज आणि दशरथ। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जिथे आई जननी माता चषकामध्ये आपल्या पारितोषिकावरती नाव कोरलंय या टीमने, आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये इथेही त्यांनी बाजी मारण्याचा प्रयत्न केलाय। पहिला बॉल अभय हे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आले, जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक। खऱ्या अर्थाने सरपंच चषकाची सातत्याने चर्चा राहिली आहे या संपूर्ण वाई तालुक्यामध्ये। पंचांचा कॉल आलाय, यट्स अंपायर इथे, यस इट इज फर्स्ट बॉल वरती क्रॅकिंग आलाय तो चौकार। मैदानाच्या आतमध्ये डीपी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेला हा चौकार 4 धावेने मात्र श्री गणेशा केला। वाटेवरचा प्रवास हा इथून सुरू झालेला आहे। चर्चा आता मात्र इथून होणार आहे या स्पर्धेची, सरपंच चषक। खऱ्या अर्थाने आमचे कैलासवासी सहदेव अण्णा दगडू वाडकर यांच्या नावाची चर्चा सातत्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये का केली जाते? सेलिब्रिटी ज्या स्पर्धेला येतात ती स्पर्धा जर कोणती असेल तर ती सरपंच चषक असेल। या स्पर्धेची मात्र इथून पुढे चर्चा होणार आहे। आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये प्रत्येकाला उत्कंठा आहे की या अंतिम दिवशीमध्ये सरपंच चषकाचा मानकरी कोण होणार। भव्य दिव्य स्पर्धा आणि भव्य दिव्य स्पर्धेमध्ये चमचमत्या ट्रॉफीज लक्ष वेधून घेत आहेत। चला मॅच ऑन होईल। आज आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या ऑफिशियल्सही या ठिकाणी आहेत, त्यांचंही कौतुक करूया। ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते। एक चांगलं नियोजन 40+ हे मैदान, आणि या मैदानाच्या आतमध्ये अवताभोवताल्याचा जर आपण व्ह्यू जर पाहिला ना तर अतिशय सुंदर आहे। विशेष करून या स्पर्धेसाठी मान्यवरांची सातत्याने असलेली मांदियाळी पाहायला मिळाली आहे, आणि आम्ही पाहिलंय जिथे प्रत्येक वेळी या व्यासपीठावरती मान्यवरांची सकाळच्या सत्रामध्ये असलेली रेलचेल खऱ्या अर्थाने आम्हाला श्रीमंत करते आहे। विशेष करून युवा कार्यकर्ते बोरगावचे सुपुत्र महेशदादा वाडकर यांचा आम्ही या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान। हा सन्मान करण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करतोय, मुख्य व्यासपीठावरती त्यांनी यायचं आहे। महेशदादा वाडकर आणि त्यांच्या समेत त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। वैभव वाडकर युवा कार्यकर्ते यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे। जाऊया बॅक ऑन द क्रिकेट, एक महत्त्वाची लढत स्ट्राइक एंड वरती। स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोडक्शन आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासाठी हा कॉल आहे। स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण थोडंसं जा। विशेष करून या व्यासपीठावरती संतोषदा यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। ही स्पर्धा ज्या स्पर्धेसाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय आणि त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन, संतोषदा आपलं सहर्ष स्वागत आहे। संतोषदा वाडकर यांचं या मुख्य व्यासपीठावरती जे या स्पर्धेचे प्रमुख
म्हणू शकतो आपण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष करून बक्षिसांचा वर्षाव केला जातो आणि त्यांचं या आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. जाऊया चौकार आलाय आणि पहिल्या बॉलवरती 4 धावा आणि तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलकडे आपण वळतोय. थोडं पहिला बॉल जर आपण पाहिला ना तर लो फुल टॉस होता, त्याला आडव्या बॅटने खेळला, मात्र गोलंदाज अभय इन ॲक्शन मध्ये ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल जयराज साडी. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेरून टाकलेला बॉल. पंच आमच्याकडे वळले, त्यांनी सांगितलंय हा बॉल आहे तो अतिरिक्त एक्स्ट्रा रन इथे इन्क्लूड केल्या जातील. व्हेरी वेल. आणि मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन्स ऑन द बोर्ड. हो, यावेळी मात्र ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. आमंत्रण स्वीकारलं. बॉल स्लॉट मध्ये त्याला सरळ पाठवलाय. 1 बाउन्स. सीमा पार. मिळतील धावा 4. आला ना तो दमदार रुबाबदार सरपंच चषकातील चौकार. 4 रन्स. चर्चा आता मात्र इथून पुढे होणार आहे. आज मात्र समालोचन कक्षामध्ये देखील वर्णी लागली आहे. विशेष करून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांच्या माध्यमातून चषक दिलाय ते सतीश दीपक कासुर्डे साहेब यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. लगातारचे 2 बॉल 2 चौकार ठोकलेत. जयराज वाडकर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल अभय. खोलवरचा बॉल यावेळी इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. फॅब्युलस. आउटस्टँडिंग. टिपिकल जयेश. पहा इथे जयराज वाडकर यांच्या बॅट मधून आलाय तो षटकार. याच बाबीची चर्चा राहिली आहे. जयराज वाडकर या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावण्यास सुरुवात झाली आहे. पहा काही खेळाडू असतात ना त्यांचा क्लास हा नेहमीच औरा ठेवत असतो, एक दर्जा ठेवत असतो. जसं सरपंच चषक असा एक औरा आहे ना, तसाच जयराज वाडकर यांनी या स्पर्धेमध्ये आपला एक औरा निर्माण केलाय, आपला एक दर्जा निर्माण केलाय. लगातारचे 3 मोठे प्रहार. मात्र हा चौथा बॉल अभय कमबॅक करेल का? अभयकडेही नजरा वळवल्यात. ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळत आहेत. हो, यावेळी मात्र फटका फसलाय. कमबॅक केलंय. हीच जादू आहे. मैदानाच्या आतमध्ये संतोषदा आलेत. संतोषदा, असं म्हटलं जातं ना की नातं तुझं न माझं भलतंच द्वाड आहे. तू खट्याळ मी लबाड आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांचं नातं फार सुंदर आहे. एका बाजूला खट्याळ आहे तर दुसऱ्या बाजूला लबाड आहे. हे नातं पहा. इथे पुन्हा एकदा कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर इन कटर होतोय. खऱ्या अर्थाने एखादा चायनीज नूडल जसा वळतो ना तशा पद्धतीने हा बॉल वळला. तिथे बीट केलं. डॉट बॉल आला. एक तेरी ना तो दुसरी मेरी. शेरा 1.25 शेर मिळणार यामध्ये दुमत नाहीये. आणि इथे पहा हा गोलंदाज कमबॅक करतोय. त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, क्लास आहे, टेम्परामेंट आहे. त्याने कमबॅक केले. मात्र जयराजही कमी नाही आहे. तो आता अटॅकसाठी स्ट्राईक वरती आहे. हो, यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्रेट हिट. 20 झोन मध्ये एक हॉरिझॉन्टल फटका पाहायला मिळाला आणि तिथे 1 धाव घेतली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेने जात असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या लगावली गेली आहे. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लगावल्यात सिक्के एम बोरगाव या टीमने. विशेष करून या व्यासपीठावरती आम्ही शशी नवगुणे या सरांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. महेशदादा वाडकर, वैभवदादा वाडकर यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपली उपस्थिती आयोजन कमिटीला आणि सरपंच चषकाचे सर्व आयोजन करते विशेष करून आपल्याला मागणी करतात की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. विशेष करून चला आपण दुसऱ्या षटकाकडे जातोय. शशीदादा नवगुणे यांचा आपण करूया या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान. या शशीदादा यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आयोजन कमिटीचे आमचे मेंबर्स येतील आणि दादांचा या ठिकाणी करूया शुभ सन्मान. सकाळच्या सत्रामध्ये विशेष करून ते या ठिकाणी उपलब्ध राहिलेत. त्यांचा आपण सहर्ष स्वागत करून त्यांचा सन्मान संतोषदा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मात्र दुसऱ्या षटकाकडे आपण वळूया. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी येईल प्रशांत वाडकर. खऱ्या अर्थाने येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला मौजीवाड्याची एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्या स्पर्धेची उत्कंठा संपूर्ण वाईकरांना लागली आहे. या बाबीची चर्चा राहिली आहे. नक्कीच इथून मात्र होईल या मॅचची पूर्ण कहाणी. प्रशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, जयराज वाडकर इन ॲक्शन मध्ये आल्यात.
जयराज हे नाव ज्या ज्या वेळी मैदानाच्या आतमध्ये आलंय ना त्या वेळी त्यांनी इम्प्रेस केलंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण फील्ड प्रोडक्शन मध्ये काही बदल केलेत. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर एक क्षेत्ररक्षक पॉइंटला आहे, डीप मध्ये कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट 30 यार्ड मध्ये आपण जर पाहिलं ना तर एक क्षेत्ररक्षक थोडासा एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट मध्ये आहे. ही व्यूहरचना ऑफसाईडला पाहायला मिळाली. त्याच पद्धतीने ऑन साईडला व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळेल. एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये. हो, पहिल्याच बॉल वरती कमालीचा प्रहार, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयराज वाडकर यांच्या बॅट मधून आलाय तो क्रॅकिंग सरपंच चषकातील एक रुबाबदार षटकार. 6 धावा. या 6 धावेने मात्र धावसंख्येला कलाटणी दिली आहे. जसा एखाद्या फुग्यामध्ये हवा भरावी ना तशी मात्र ही धावसंख्या फुगवण्याचा प्रयत्न इथे जयराज वाडकर यांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळाले आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 22. प्रशांत यांचं स्वागत केलंय, कमालीचा आडा केलाय. चला पुढचा बॉल प्रशांत ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर टाकलेला बॉल, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथून मात्र पंचांनी हात केलेत समांतर. धावा मिळतील अवांतर. एक्स्ट्रा रन इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा या धावफलकावरती आहेत. प्रशांत वाडकर पुन्हा निघालेत. हो, यावेळी पहा कमबॅक केलाय, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन कॅरी केला. यावेळी गती कमी केली आणि फलंदाजाला बीट केलाय. थोडासा पददालित्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि व्हेरिएशन मध्ये बीट करत असताना हा डॉट बॉल आला. इथे धावसंख्येला रोख लावलाय. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये अनेक फलंदाजांना जो करतो शांत ना तो आहे प्रशांत वाडकर. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं षटक. मैदानाच्या आतमध्ये निघालेत प्रशांत पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून. हो, यावेळी पहा बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धाव इथे अंकित केली जाईल. स्कोर कार्ड मध्ये बदल पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 24 विदाउट लॉस. ही जमेची बाजू राहिली आहे. 24 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळालंय टीम CKM बोरगाव या टीमला. CKM हे नाव बोरगावचं खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. हो, यावेळी पहा आणखी एक जबरदस्त क्रॅकिंग हा फटका खेळलाय जयराज वाडकर. सेट ऑन फायर, इट्स अ मॅक्सिमम ह्यूज षटकार. आणखी एक बिगी. 6 धावेंचा पाडा या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये आता पाठ करण्यासाठी सुरुवात केली आहे. जयराज वाडकर या नावाची दहशत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सकाळचं सत्र. हो, आनंद या पठ्ठ्याने सांगितलंय अरे मैंने ठेका ले लिया है जमाने में आग लगाने का. इथे आग लावणारी फटकेबाजी करतोय. कमालीची बॅटिंग. 20 झोन मध्ये आणखी एक जबरदस्त षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्येला भरारी मिळाली आहे. धावसंख्या 36 धावा आणि चर्चा राहिली आहे. जयराज लगातारचे 3 षटकार आले तर पारितोषिक आहे 1001 रुपये. मात्र यावेळी पहा ATM खोललं गेलं होतं साहेबांच्या माध्यमातून. साहेबांचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. सन्माननीय रामदादा शिंदे. आज राम हे नाव आहे ना, विशेष करून राम शिंदे साहेब, आज राम या नावाची चर्चा सातत्याने होणार आहे. आज रामनवमी आहे. चला आता ATM तुमचंही खुललंय. आता पोस्टमधून पैसे येत आहेत पहा. आज वर्षा होणार आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून. मात्र आपण चर्चा केली ना, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाच्या पाठीमागे धावसंख्या 37 लगावली गेली. 37 नो लॉस. ओमसाई MTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र नवीन गोलंदाज येतील. नाव आहे राहुल मालुसरे. मालुसरे हे नाव आल्यानंतर मात्र अंगावरती शहारे येतात आणि त्याच्यामध्ये राहुल हे नाव आलं ना तर आता मात्र चॉकलेट बॉय राहुल इंट्रोडक्शन मध्ये आला. या नावाची चर्चा इथून पुढे होणार आहे. का होऊ नये. जिथे
मोर्जीवाडे या गावाचा हा पठ्या इन ऍक्शन मध्ये आलाय. तिसरं षटक. ओ आणखी एक कमालीचा प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. इथे आणखी एक दर्जेदार षटकार. या षटकाराने मात्र चला बॉल द्यायचा आहे. बॉल हरवण्यापर्यंत फटके खेळायचं हेच या पठ्याने मैदानाच्या आतमध्ये सांगून दिलंय. नाव आहे जयराज वाडकर. मित्रांनो, जयराज वाडकर यांची जर फलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जयराज साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा नॉक खेळलाय त्याने. मैदानाच्या आतमध्ये तो येतो आणि संघर्ष करतो. अनेक काळ मला आठवतं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला ज्यावेळी 500 पॉइंट मध्ये घेतलं ना त्यावेळी डोळ्यावरती एक वेगळा क्वेश्चन मार्क उभा राहिलाय. आणि राम शिंदे साहेबांनी देखील सांगितलंय लगातारचे 3 बॉल 3 षटकार ठोकले ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला आता 2 आणखी आले ना तर मग मेजवानी होईल. रविवार सर्रस होईल. अनदर बिग हिट. अनदर बिग हिट. ह्यूज आलाय लगातारचा. शिंदे साहेब इथे या पठ्याने सांगितलंय हो 6-1-6 आणि 6-2-12 इथे पाडापाठ केलाय. धावत संख्येकडे नजरा वळवल्या तर धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 49 आणि वैयक्तिक धावत संख्या जयराज यांची राहिली आहे ती वैयक्तिक 47 धावा झालेत. वाह, काय कमालीचा खेळ केलाय जयराज वाडकर. अर्धशतकासाठी फक्त 3 धावेंची गरज आहे. निघालेत गोलंदाज. हो यावेळी उडवला. मिस टाइम आहे आणि इथे सांगितलं अरे खुळ आभाळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचं तोरण. एकदा जयराज वाडकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेमध्ये एक दमदार अर्धशतक आणि शिंदे साहेबांचे 1000 रुपये देखील आलेत. वाह, लगातारचे 3 बॉल 3 षटकार. संतोषदा आणि संतोषदा आज स्पर्धा खरं यशस्वी राहिली आहे. या स्पर्धेची सातत्याने चर्चा पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिली आहे. सेलिब्रिटी इन्व्हायटेड स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अनेक काळ संतोषदा ही स्पर्धा आम्ही दुरून पाहिली आहे. आज मात्र या स्पर्धेमध्ये हक्काने आलोय आणि उत्कंठा राहिली आहे. धावत संख्येकडे नजरा वळवल्यात. आणखी एक बिग हिट. वाह संतोष सर, 4 बॉल 4 षटकार 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम जयराज वाडकर मैदानाच्या आतमध्ये करणार का? इतिहास मैदानाच्या आतमध्ये घडवणार. मेक मॅन हिस्ट्री. हिस्ट्री बनवली पाहिजे, ती घडवली पाहिजे, ती मोडीती काढली पाहिजे. मात्र जयराज निघालेत. जयराज या नावाचा आता मात्र जयही करतोय आणि राजही करतोय. तो आलाय. आणखी एक लगातारचा 5 बॉल 5 षटकार. मैदानाच्या आतमध्ये या पठ्याने सांगितलंय अरे जिद है जुनून है हौसला भी भारी है कल तेरी बारी थी अब मेरी पारी है. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 5 षटकार ठोकणारा पठ्या. त्याला टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. कॅमेरामॅन जरा फोकस करा या खेळाडूला. इथून पुढे त्याच्याकडे नजरा वळवल्या जातील. 6 बॉल 6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक हिस्ट्री निर्माण करेल का या खेळाडूची चर्चा राहिली आहे. हो यावेळी सन्मान दिला. वाह मित्रांनो, जयराज साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे खेळाडू अतृप्ती आहे. त्याने सांगितलंय अरे कर्तृत्वाचा झेंडा मिरवणारा हा आखाडा आहे. या आखाड्यामध्ये सन्मान हा प्रत्येकाचा झाला पाहिजे. प्रशांतला सन्मान दिलाय. मित्रांनो, एकदा जयराज साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांचा तो हकदार आहे. त्याने सांगितलंय आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान फासा असा टाका ना समोरच्याला वाटलं पाहिजे की आता विजय आपलाच आहे. मात्र त्याच वेळी डाव बदलता आला पाहिजे. डाव बदललाय. इथे धावत संख्येकडे नजर वळवली. धावत संख्या 68. जयराज वाडकर यांनी मात्र अर्धशतकीय खेळी केली आहे. मंगेश वाडकर इन ऍक्शन मध्ये आलेत. मंगेशकडेही नजरा वळवल्या जातील. कमालीची गोलंदाजी झाली होती. कुठेतरी मी म्हणेन ना प्रशांत आणि राहुल यांच्यावरती अटॅक केला. स्ट्राईकला पुन्हा एकदा आलेत दशरथ वाडकर. यावेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. शेवटचं षटक अंतिमचं षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालेत. मंगेश. धावत संख्येकडे नजर वळवली तर धावत संख्या 69 ऑन द बोर्ड.
हो यावेळी अनदर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन बिहाइंड द विकेट. एक धाव येईल का एक्स्ट्रा मध्ये? पंचांचा कॉल काय आहे? पंचांनी सांगितलंय फक्त इथे व्हाईटच आहे, एक्स्ट्रा धाव अंकित केली जाणार नाहीये जी डिक्लेअर झोन मध्ये नाहीये. म्हणजे एक वाईट धावच इथे अंकित केली गेली आणि धावसंख्या मात्र 70 या आकड्यावरती. चला पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. उळूम अगेन्स्ट भैरवनाथ बोरगाव अ या टीमला आम्ही कॉल देतोय. पहा दशरथ यांनी मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट केलंय. जयराज जो सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये आहे त्याला स्ट्राईक एंड वरती आणलाय आणि आता त्याच्या वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला 65 धावा मैदानाच्या आतमध्ये 65. हो यावेळी मात्र फटका बसलाय. स्वीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच करेल का? ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, रनिंग हँड कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने बॉलावरती नजर ठेवली आणि तो आला मैदानाच्या आतमध्ये, तारणहार ठरला. मात्र मित्रांनो जयराजसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याने खेळी केली आहे, बॉल त्याने फेस केले आहेत. 19 आणि धावसंख्या बनवली आहे 65. कम्मालीचा खेळाडू राहिलाय. त्याने सांगितलंय अरे उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. तो वाकणारही नाही, झुकणारही नाही. पठ्या बोरगावचा आहे, नाव आहे जयराज वाडकर. कम्मालीचा खेळाडू राहुल वाडकर यांनी कॅच कॅरी केला. मात्र जयराज वाडकर या खेळाडूने मात्र या मॅचला आग लावली आहे. 19 बॉल आणि 65 धावांची इनक्रेडिबल इनिंग. सरपंच चषकाचा थरार थाट लयलाट. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की भरती येते, आहोटी होते आणि मैदानाच्या आतमध्ये काही खेळाडूंचा खेळही असा असतो, कधी बहरतो तर कधी बिखरतोही. म्हणूनच म्हटलं जातं ना जो बिखरते है वही कुछ कर गुजरते है. मैदानाच्या आतमध्ये आता कर गुजरावं लागणार आहे. येणारे बॉल शेवटचे काही शिल्लक आहेत. फलंदाज आलेत, नाव आहे अमित. चला थोडंसं स्पीडअपने जाऊया. यस गोलंदाज निघालेत. अंतिमचा दिवस, सरपंच चषकाचा हा थरार इन ॲक्शन मध्ये. यावेळी गोलंदाज येतील ओव्हर द विकेटने द लेफ्ट आर्मर गोलंदाज. हो यावेळी मात्र ऑन साईडला फ्लिक केला, बॉटम हँडचा वापर केलाय. डिक्लेअर झोन मध्ये ही धावसंख्या ट्रॅव्हल झाली आहे आणि धावसंख्येला 1 ने वेग आलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे सरळ 72. 72 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या कोणती उभी राहील? काल किती झाल्या मी नसल्यामुळे मला माहित नाहीत, मात्र आजच्या दिवसामध्ये 72 इज द बिगेस्ट. हो यावेळी फ्लिक केला. आणखी एक डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला ना, तो क्रॅकिंग षटकार साधावा. पहा खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. या स्पर्धेतील सर्वाधिक हायस्ट स्कोर जर कोणी मारला असेल तर टीम आहे CKM बोरगाव. मात्र मोजीवाडा देखील टीम कमी नाही आहे, त्यांच्याकडेही ॲबिलिटी आहे, तेही ताकद ठेवतात, तेही धमक ठेवतात. या टार्गेटला चेस करण्याची इथून पुढे चर्चा होईल. गोलंदाज पुन्हा निघालेत. आणखी एक फटका ऑन साईडला खेळलाय. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी, कॅरी करतील. मात्र बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आणखी 4 धावेने धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 82. 82 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलला हलक्या हाताने ब्रश केलाय. चॉप करण्याचा प्रयत्न राहिला होता. 1 धाव घेतली आहे आणि या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 83. लॉस ऑफ 1 विकेट ही जमेची बाजू आहे आणि अंतिमचा बॉल इथे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 84 विल बी टार्गेट. आणि त्याचबरोबर सन्माननीय अजितजी वरे साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर सन्माननीय सखाराम चोरट साहेब चौधरी साहेब यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मात्र आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे प्रेमानंद साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. आणि विशेष करून आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे कालच्या दिवसापासून या स्पर्धेला जी लीड करतायत आमचे गणेशजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. तिथे केला जाईल या पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस. थँक्यू.
चला विशाल. चला टीम उळूम विपक्ष टीम भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव अर्थातच स्वतः यजमान मी विनंती करतो खऱ्या अर्थानं ज्यांनी वाई टेनिस क्रिकेटला संपूर्ण उभारणी दिली ते सर्व व्यक्तिमत्व अजितजी वरे असतील, प्रेमानंदजी चोरट असतील, नाना चौधरी असतील, सर्वांना विनंती करतो चला आपण टॉससाठी या. चला सर्व मंडळींना विनंती करतो आपण टॉससाठी या प्लीज. बरे साहेब चला. वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर वाई टेनिस क्रिकेटला एक उभारणी मिळाली. कारण म्हटलं जातं ना इवलेशे रोप लाबिले द्वारी त्याचा वेलू गेला गेला गगनावरी. खऱ्या अर्थानं चला नाना चला नाना नाना चला नाना या या सर्वांना विनंती आहे या प्लीज आपण. कारण सकाळच्या सत्रामध्ये सरपंच चषकला आपली उपस्थिती. कारण मी कालच सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं आम्ही वाईकर आहोत. हे सातत्यानं संपूर्ण वाई विभाग दाखवून देतोय. भले 2 असोसिएशन झाले असतील परंतु प्रत्येक जण एकमेकाच्या व्यासपीठावरती आम्हाला सातत्यानं पाहायला मिळतोय. तर चला टीम उळूम चला टीम ओ चोरट साहेब या ना. अरे या ना आता तुम्ही परत येणार आहात का टॉससाठी. नाना ओ नाना चौधरी या कारण तुम्ही परत येणार नाही आहात विनंती असेल आपल्याला. चला टीम उळूम चला. उळूम संघाचे कर्णधार विशाल. टीम उळूमचे कर्णधार नाही आहेत विशाल. सागर चला चला यार लवकर या कारण मान्यवर इथे थांबले आहेत. चला ना भाऊ चला चला या इकडे इकडे असं फिरा इकडे इकडे या साईडला या कारण तिकडून कॅमेरा. तर आपण पाहतोय वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय वरे साहेब यांच्या शुभ हस्ते पण कोण मागते या सोळूम कॉल हेड्स द कॉल. आणि इथे मात्र टेल येतोय. टीम खऱ्या अर्थानं बोरगाव संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जातोय. टेल बोला सॉरी. इथे मात्र खऱ्या अर्थानं टीम उळूम संघाच्या बाजूने एक नाणेफेकीचा कॉल जातोय. टॉस जिंकलाय काय चॉईस कराल. प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय असेल आमचा. आपण पाहिलंय खेळपट्टी काय रंग दाखवते कारण जयराज वाडकरने आता मात्र आग लावली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच फलंदाजांसाठी खूप चांगला विकेट आहे आणि आम्ही समोरच्या टीमला 40 ते 50 धावांपर्यंत थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपण पाहताय सरपंच चषक 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण आहे. स्पर्धेबद्दल काय सांगाल. पहिल्या सीझनपासूनच सरपंच चषक हे खूप नावाजलेला स्पर्धा आहे आणि अशाच स्पर्धा पुढे पण चालू ठेवाव्यात आणि नवीन जे प्लेयर तयार होत आहेत त्यांना संधी मिळावी हीच अपेक्षा. टॉस हरलाय बॅटिंग करायचे काय सांगाल टीमला किती धावा कराव्या लागतील. सध्या उळूम संघात त्यांची बॅटिंग जी आहे ती फार चांगली होते. संकेत आहे त्याच्यानंतर आदित्य तर हे खूप चांगले बॅटिंग करतात. मी त्यांची बॅटिंग पर्सनली बघितली आहे. जर त्यांना आव्हान द्यायचं आहे तर मला एक 55च्या पुढे धावा हे केले पाहिजे. खरं पाहिलं गेलं तर टीम बोरगाव खऱ्या अर्थानं पाहिलं तर बोरगाव गाव म्हटलं की क्रिकेट बेडं गाव आहे. कोणाला सांगाल किती धावांपर्यंत जायचं असेल तर कोणावरती लक्ष ठेवाल. तुमच्या टीम मधून कोणाला सांगाल की लीड करायचं आहे. सध्या बॅटिंगला म्हणजे प्रवीण पोळ आणि सागर वगैरे आहेत किंवा विक्रम आहे की हे लोक जास्त करून चांगली बॅटिंग करू शकतात. जास्त वेळ घेणार नाही परंतु थोडंसं मॅच थांबवेन कारण आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून वाई टेनिस क्रिकेटची सुरुवात झाली आज भले काय वेगळं चित्र असेल परंतु खऱ्या अर्थानं वरेद साहेब आपण पाहिलं गेलं तर ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटला ग्लॅमर करायचं होतं तर असोसिएशन गरजेचं होतं आणि तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वाईचं संपूर्ण नेतृत्व जवळजवळ 5 वर्ष आम्ही पाहिलं. स्पर्धा सरपंच चषक आहे. या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं काय उल्लेख कराल. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एखादा प्लॅटफॉर्म खूप गरजेचा असतो परंतु या सरपंच चषकच्या ज्या ट्रॉफ्या पाहताय वैयक्तिक पारितोषिकं पाहिलीत तर आज खऱ्या अर्थानं LED आहे. स्पोर्ट्स सायकल 3 आहेत. बॅट्समन बॉलर क्षेत्ररक्षक काय सांगाल स्पर्धेबद्दल. स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर सर मी प्रथम वर्षी जी स्पर्धा केली होती सरपंच चषक
त्याच्या आम्ही विनर पण होतो. आज सागरनं जे आम्हाला आमंत्रण दिलं त्याच्यासाठी आवर्जून आलो, कारण मी त्या पहिल्या वर्षीच ह्या स्पर्धेला बघितलं होतं की ही स्पर्धा सुप्रीमो चषक टाईपमध्ये होऊ शकते भविष्यात आणि वैयक्तिक पारितोषिकं एवढी भरभरून देतात. आणि ह्या गावाकडे एवढं क्रिकेट आहे सर, कारण मुंबईमध्ये एका गावाची जर लीग कुठल्या होत असेल तर ती बोरगाव प्रीमियर लीग असते. नक्कीच खूप चांगला उल्लेख केलात. खूप खूप शुभेच्छा देईन, कारण मॅच लाईव्ह चालू झाली आहे आणि आपल्याला सर्वांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. आपण पाहिलं टॉस जिंकला मात्र टीम हुळुम संघाने आणि सिलेक्ट टू द बॉल पस इथे मात्र हा नाणेफेकीचा रिझल्ट आहे. जाऊया बॅक टू कॉम्बॉक्स शैलेश जाधव यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. बॅक ऑन द क्रिकेट. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, सेकंड इनिंगकडे आपण वळतोय. आघाडीला आलेले राहुल आणि दत्ता यांच्यामध्ये राहुल बाद झालेत आणि दत्ता आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे दशरथ वाडकर. यावेळी पहा बॅकफूटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिला होता, तिथे पॉईंटला क्षेत्ररक्षक होते. आपण जर 38 सर्कलमधलं प्रोडक्शन पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक पॉईंटला आहे, एक क्षेत्ररक्षक कव्हर्सला आहे, तदनंतर एक क्षेत्ररक्षक आहे ना तो वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि याच बाबीची चर्चा आपण इथे करतोय. गोलंदाज पुन्हा निघाले आहेत दशरथ. खोलवरचा बॉल ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलाय. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येला भर आलाय आणि धावसंख्या या 4 या आकड्यावरती आहे. विशाल आणि दत्ता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपण जर विचार केला ना तर सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला टार्गेट सेट केलं गेलंय 84 रन्स टू द विन, म्हणजे 84 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. ही वेळ महत्वाची आहे आणि या बाबीत चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल, हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का, कॅरी करेल का? यस इट इज. काच कॅरी केलाय. संपलाय फलंदाज विशाल यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. आणखी एक मोठा हादरा टीम मुर्जीवाडा या टीमसाठी. पहा इथे काटे रुतले गेलेत मैदानाच्या आतमध्ये आणि काटे तेव्हाच रुततात ज्यावेळी वेग वाढतो. रुतणारा काटा नेहमीच तुमच्या पायाला टोचत असतो, तुमचा वेग वाढतो. म्हणून मित्रांनो, रुतणाऱ्या काट्यापासून तुम्ही घाबरू नका. तर अडथळे येतात, जीवन असो किंवा क्रिकेटचं मैदान, अडथळ्यांवरती मात करून यशाला परिक्रमण घालणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि विशाल बाद झाले. आता नवीन फलंदाज येतील. इंट्रोडक्शनमध्ये सागर कोंढाळकर या नावाची चर्चा राहिली आहे. मोर्जीवाडा टीम आणि सागर यांचं नातं फार सुंदर राहिलंय. सागर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि आता नौका जी आहे ती समुद्रात अडकली. म्हणूनच म्हटलं आता ना की समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है. समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है. तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है. इस पल तेरा है ना तो अगले पर मेरा है. ये खेल बड़ा निराला है. इथे पारित सर्रस ठरेल का सागर या खेळाडूची. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेलेत. हलक्या हासाने पॉइंटला खेळून काढलाय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये टीम मोर्जीवाडा. इथे पाहायला मिळाले अडाक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. मात्र शेवटच्या बॉलवरती 1 धाव घेतली आहे. धावसंख्येला बहर दिलाय. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. 84 विल बी टार्गेट. म्हणजे येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 79. हे इक्वेशन आहे. आता चौकार आणि षटकारांची आतिषबाजी ही करावी लागेल. त्याचबरोबर या व्यासपीठावरती काही मान्यवरही उपस्थित राहिलेत. समाजसेवक सन्माननीय प्रेमानंद चोरट साहेब यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्याचबरोबर अजित वरे साहेब. खऱ्या अर्थाने अजित वरे साहेबांनी नेहमीच क्रिकेटला प्राधान्य दिलंय. या व्यक्तिमत्वाने अजित वरे साहेबांकडे ज्या ज्यावेळी नजरा वळतात ना, खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि क्रिकेटच पाहायला मिळालंय. असं एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व अजितजी वरे त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. मात्र दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. द गोल्डन मॅन ज्याच्या हाताला आज स्पर्श केला. खऱ्या अर्थाने आज या खेळाडूचा दिवस आहे. नाव आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येतील दुसरं षटक हाताळण्यासाठी अमित आहेत. अमित दादा एक जबरदस्त असा खेळाडू, क्रिकेटच्या अनेक कारकीर्द ज्यांनी गाजवली आहेत. अमित वाडकर इंट्रोडक्शनमध्ये चर्चा अमित दादाची राहिली आहे. क्रिकेटचं असं काही चला यावेळी ऑन साईडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे. चला अंपायर थोडंसं स्पीडअप घ्या असं आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत कॉल पोहोचवलाय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यस मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्पीडअप घेतला पाहिजे. हाय व्होल्टेज मॅच आहे. धावसंख्येला 2 ने भर पडलाय. धावसंख्या 2 ने वाढली आहे. ती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती.
8 धावा. पुन्हा एकदा अमित निघालेत. हो यावेळी मात्र टॅप केलाय. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट मस्ट होता. तो थोडासा वाईडिश थ्रो पाहायला मिळाला आणि धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोचला. बॉलच्या पाठीमागे धावा बनवण्याचा एक वेगळा मानस टीम मुर्जीवाडा या टीमने इथे दाखवलाय. जिथे 84चं टार्गेट आहे ना, सायकोलॉजिकल थोडंसं प्रेशर घेतलंय. याच बाबीची चर्चा राहिली आहे. हो यावेळी लो फुल टॉस. त्याला मात्र ऑन साईडला खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हाताला ब्रश करून बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषे पार आला ना तो एक दमदार क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. सन्माननीय मनोजदादा वाडकर यांच्याकडेही नजरा वळवल्या गेल्यात. मनोजदादा म्हटलं ना मित्रांनो, तर क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. त्यांनी सांगितलंय. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला बॉल खेळून काढला. किती धावा येतील पंच आमच्याकडे वळतील. त्यांनी कॉलिंग दिलंय. या बॉलच्या पाठीमागे धाव किती मिळेल. कॅच कॅरी केलाय. यस येस फलंदाज बाद झालेत. एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला आणि मैदानाची काही व्यूहरचना अशी आहे ना की समालोचन कक्षापर्यंत ॲक्युरेसी आम्हाला पाहता येत नाही आहे. त्यामुळे या बाबीच्या पाठीमागे नजरा वेधतोय. चर्चा याच बाबीची राहिली आहे की सरपंच चषकाची चर्चा आपण करतोय. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. पुन्हा गोलंदाज निघालेत. अमित निबाड साडी ऑन साईडला फ्लिक केलाय. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी. थोडंसं वाईडिश पाहायला मिळाले. एकेरी धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न होईल. 2 धावेने धावसंख्येला भर मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर द 2 ओव्हर्स विल बी 15 धावा. 15 धावा हा स्कोर आमच्यापर्यंत अपडेट केला आणि 2 षटकांचा खेळ संपला. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. थोडासा वेग वाढवूया. त्याचबरोबर घनसोली विभागामधील एक उत्कृष्ट असे समाजसेवक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांची ओळख पटवली जाते, ते आमचे सन्माननीय वसंतजी वाडकर साहेब यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. या वसंतदादा आपल्याला या व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि या आयोजन कमिटीला खऱ्या अर्थाने सन्मानित करा. आपलं येणं या स्पर्धेसाठी विशेष आहे. मात्र जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. न्यू बॉल. सुरेश नजरा वळवल्या जातील. ओव्हर द विकेटने ते आलेत. पहिला बॉल. यावेळी मात्र भन्नाट वेगाने खऱ्या अर्थाने ॲक्युरेसी लेंथ वरती टाकला. बॉल पडल्यानंतर काटाही बदलला. डॉट बॉलची सांगता होतीये आणि इथे मात्र आता मुर्जीवाडा टीमच्या समोर फार मोठं संकट उभं राहिलं आहे. येणारे 11 बॉल आणि टार्गेट जे आहे ना ते बरंचसं लांब या ठिकाणी पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. सुरेश यावेळी पहा स्विंग आणि मिस. लेग ब्रेकचा मारा. बॉल पडल्यानंतर काटा बदलतोय, दिशा बदलतोय आणि फलंदाजाला बीटही करतोय. डॉट बॉलची सांगता. लगातारचे 2 डॉट बॉल. प्रश्नचिन्ह उभे केले आहेत फलंदाजाच्या समोर. पुढचा बॉल. यावेळी मात्र लो फुल टॉस. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषे पार. आला ना तो एक दमदार, रुबाबदार, बहारदार सरपंच चषकातील षटकार. 6 धावा. सागर यांनी मात्र हा फटका टोलवलेला आहे. सागर हेही कमी नाही आहेत. मी मगाशी म्हटलं होतं की वेळ हा खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने बदलला जातो. इथे बदलण्याचा प्रयत्न. आणखी एक फटका मिस टाइम आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक येईल का. जयराज आहेत इन ॲक्शन मध्ये. कॅरी केलाय त्यांनी झेल. संपलाय फलंदाज सागर याचा खेळ. पहा इथे फलंदाज बाद झालेत. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. चला थोडंसं स्पीडअप नाही या फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. नाव आहे प्रशांत वाडकर. याच खेळाडूच्या अगेन्स्ट 5 बॉल 5 षटकार जयराज वाडकर यांनी लगावले होते. मात्र त्याची पुनरावृत्ती त्यांनाही करावी लागेल. कमबॅक अशा पद्धतीने करायचा की समोरच्याला पुन्हा एकदा निस्तो नाबूद करून टाकण्याचा प्रयत्न करणं. त्याचा मनसुबा जो आहे ना तो गळचेपी करणं गरजेचं आहे. प्रशांत आलेत. यावेळी मात्र पहिल्याच बॉलवरती टोले जंग फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा प्रशांतच्या पाठीमागे मी म्हणेन जयराज लागलेत.
पुन्हा एकदा जयराज आले इन ॲक्शन मध्ये आणि कॅरी केला त्यांनी बॉल. लगातारचे 2 बॉल आणि 2 विकेट बॅक टू द पवेलियन गेल्यात. वन साइडेड मॅच आपल्याला पाहायला मिळाले. CKM बोरगाव अगेन्स्ट मुर्जीवाडा यांच्यामध्ये ही लढाई पाहायला मिळाली. मुर्जीवाडा टीम सकाळच्या सत्रामध्ये बॅकफूटवरती टाकलंय आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे जयराज वाडकर. आता नवीन फलंदाज गोलंदाज ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये हॅट्रिकची किमया या अगोदर जयराज यांनी केली. 3 बॉल 3 षटकार. हॅट्रिक म्हणता येणार नाहीये. फलंदाज ज्यावेळी असे षटकार मारतात त्यावेळी हॅट्रिक हा शब्द उच्चारला जात नाही. मात्र 3 लगातारचे मोठे प्रहार आले. आपण त्या पद्धतीने उल्लेख करू. मात्र गोलंदाज ऑन हॅट्रिक आहेत. लगातारचे 2 विकेट त्यांनी मिळवलेत. 3रा विकेट मिळवतील का? या स्पर्धेमधली आणखी एक हॅट्रिक मिळेल का? खोलवरचा बॉल. हॅट्रिकची संधी होईल का? क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमारेषे पार. आला ना तो एक षटकार. 6 धावा. 27 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालं. टीम 6 बॉल आणि 57 धावा इथून पुढे बनवायचं आहे. टार्गेट फार मोठं आहे. पॉसिबल होणं थोडंसं कठीण आहे. मात्र काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सत्कार करूया. येस, आपण पाहिलं ना तर उपाध्यक्ष देवस्थान बोरगावचे सुपुत्र सन्माननीय नितीन वाडकर यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तदनंतर मात्र जाऊया डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येईल गोलंदाज शुभम. 6-57 ची मॅच. ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला कॅरी करण्याचा प्रयत्न. हाताला ब्रश करून बॉल चाललाय डीप मध्ये. तिथे कॅरी केला जाईल. तिथे धाव घेतली जाईल ती फक्त 1. खऱ्या अर्थाने आज मात्र CKM बोरगावचा 12th मॅन फार एक्साइटमेंट मध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये एक पारितोषिक त्यांनी पटकवलंय. खऱ्या अर्थाने आई जन्नीमाता चषकामध्ये ह्या संघाने दखल घेतली आहे. पारितोषिकामध्ये गेलेत. मात्र यावेळी पहा शुभम आलेत. हो, यावेळी बॅकफूट वरती गेलेत. बॅकफूट पंच पाहायला मिळाला. डीपिश बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय अलॉंग द खापेटने डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मिळेल ती फक्त 1 धाव. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 4. बनवायचे आहेत 55 धावा. 4 बॉलच्या पाठीमागे माफ करा 54 मला आय थिंक बनवायचे असतील. 55 बनवायचे आहेत. येस, नेक्स्ट बॉल शुभम इन ॲक्शन मध्ये ओव्हर द विकेटने. हो, खोलवरचा बॉल होता. इथे स्विंग आणि बीट केलाय. डॉट बॉलचं कॉलिंग आलाय. शेवटच्या षटकामध्ये शुभमही कमी नाही आहेत. तेही आपल्या गोलंदाजीची धार दाखवत आहेत. विजय हा नक्की आहे. मात्र खेळ असा दाखवा ना की समोरच्यालाही प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्न पडतायत. हो, यावेळी बॅट एज बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव इथे अंकित केली गेली आहे. येणारी बॉल 3 माफ करा 2 असतील आणि 2 बॉलच्या पाठीमागे 54. 2 बॉल आणि 2 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 54. चला थोडंसं स्पीडअप घ्या. हो, यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका. ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मात्र कॅरी करत असताना कॅच ड्रॉप केला. 1 धाव नक्कीच मिळेल. आता शेवटचा बॉल आणि या बॉलवरती मात्र विजयाची चाहूल लागली आहे. टीम CKM बोरगाव या टीमने जवळजवळ 1 साइडेड मॅच खेळण्याचा एक वेगळा विक्रम केला आणि विशेष करून चर्चा होईल. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी ऑन साईडला खेळ आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. या स्पर्धेमध्ये CKM बोरगाव या संघाने सकाळच्या सत्रामध्ये एक मोठा विजय या स्पर्धेमध्ये मिळवलाय. विजयी संघाचं करूया ते कौतुक. मात्र